हरे कृष्णा. नमस्कार, मी राजपती दास आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत अधिक मासाबद्दल, ज्याला अधिक मास किंवा मल मास किंवा पुरुषोत्तम मास किंवा अधिमास या नावानेही ओळखलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की हा अधिक मास का येतो, कधी येतो, त्यामागे काय कथा आहेत, त्यामागे काय खगोलीय किंवा ज्योतिषशास्त्रानुसार काय कारण आहे, आणि या महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, आणि या पुरुषोत्तम व्रताचे किंवा अधिक व्रताचे काय लाभ आपल्याला मिळतात याचं वर्णन शास्त्रांमध्ये आहे. तर आपण पद्म पुराणानुसार काही कथांची चर्चा करणार आहोत, काही खगोलीय कारणं पाहणार आहोत, आणि या महिन्यामध्ये आपण काय कार्य केली पाहिजे त्याची चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय अभ्यासपूर्ण ही चर्चा असणार आहे, शास्त्रानुसार असणार आहे. आणि व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जरूर इतरांना पाठवा. तर हा अधिक महिना का येतो याची सर्वप्रथम आपण चर्चा करू. तर सर्वप्रथम आपण पाहिलं तर या जगामध्ये कालगणनेचे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात, 3 पद्धती आहेत. पहिली आहे ज्याला म्हणतात सोलार कॅलेंडर किंवा सौर वर्ष, सौर गणना, ज्यामध्ये सूर्य एका नक्षत्रात जेव्हा येतो तिथपासून पुन्हा त्या नक्षत्रात सूर्य येण्यास जेवढा काळ लागतो त्याला 1 वर्ष म्हणून गणलं जातं. जसं मॉडर्न सायन्समध्ये पृथ्वीला सूर्याभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास जेवढा वेळ लागतो त्याला 1 वर्ष म्हटलं जातं. तिथे चंद्राच्या गतीचा विचार केला जात नाही, फक्त सूर्याच्या गतीवरनं 1 वर्षाचा कालावधी ठरविला जातो व त्याला 12 विभागांमध्ये विभागलं जातं. याचा एक नमुना म्हणून आपण जे इंग्लिश कॅलेंडर वापरतो, ज्याला ग्रेगरियन किंवा रोमन कॅलेंडर म्हणतात, ती सौर कालगणना आहे, ज्याला सोलार कॅलेंडर म्हणतात. याच्याशिवाय एक कालगणनेची पद्धत ती म्हणजे लुनार कॅलेंडर, चांद्रवर्ष, जिथे चंद्राच्या गतीचाच विचार होतो. चंद्राचा अमावस्या टू अमावस्या किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा हा प्रवास जो आहे त्याला 1 महिना म्हणून पाहिलं जातं. आणि असे 12 महिने म्हणजे 1 वर्ष. तिथे सूर्याच्या गतीचा विचार केला जात नाही. अशा प्रकारचं जी गणना आहे ती आपल्याला इतर अनेक देशांमध्ये पाहायला मिळते, जसे व्हिएतनाम, मंगोलिया, पूर्वी चायनामध्येही असायची, आणि इस्लामिक देशांमध्ये जिथे चांद्रवर्षाचा वापर केला जातो, ल्युनार कॅलेंडर. पण आपली जी वैदिक संस्कृती आहे, जी वैदिक कालगणना आहे, त्याला म्हटलं जातं लुनी सोलार, जिथे चंद्राची आणि सूर्याची दोघांच्या गतीचा विचार केला जातो. त्यामुळे आपण जर कॅल्क्युलेशन्स पाहिले तर 1 सौर वर्ष आपल्याला माहिती आहे 365 दिवसांचं. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास 365 दिवस लागतात. आणि 1 चांद्रवर्ष म्हणजे 12 महिने, अमावस्या टू अमावस्या किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा हा जो कालावधी आहे चंद्राचा, त्याचे 12 महिने जर आपण विचारात घेतले तर त्यासाठी 354 जवळपास दिवस लागतात. तर या दोन्हींमध्ये फरक पडतो जवळपास 11 दिवसांचा, 10 दिवस, 21 तास वगैरे. आणि जेव्हा हा फरक पडत जातो तेव्हा चंद्रवर्ष हे मागे पडत जातं सौर वर्षाच्या, आणि दोघांमधलं जे मॅचिंग आहे ते कमी होतं. तिथे एक गॅप पडू लागतो, तिथे एक फरक पडू लागतो. मग दर 2.5 ते 3 वर्षांनी हा अधिक महिना आपल्या वैदिक कालगणनेमध्ये टाकला जातो, ज्याला म्हटलं जातं अधिक मास. हा दर 2.5 ते 3 वर्षांनी येतो. 2 वर्ष 4 महिन्यांनी येतो, कधी 2 वर्ष 9 महिन्यांनी, कधी 2 वर्ष 10, कधी 2 वर्ष 11 महिन्यांनी. हा कधी येतो? जेव्हा सूर्याचं संक्रमण होत नाही एका दुसऱ्या नक्षत्रामध्ये. प्रत्येक महिन्याआधी, अमावस्या आधी सूर्य हा एका नवीन नक्षत्रामध्ये संक्रमण करतो. त्यामुळे पुढच्या महिन्याला नाव मिळतं, पुढच्या महिन्यामध्ये तिथी निघतात, तिथे मुहूर्त निघतात. पण या जेव्हा सूर्य अमावस्या आधी दुसऱ्या नक्षत्रामध्ये संक्रमण करत नाही, तो महिना अधिक महिना म्हणून संबोधला जातो. तो महिना कधी टाकायचा कॅलेंडरमध्ये याची ही अतिशय व्यवस्थित मांडणी करण्यात आलेली आहे आपल्या वैदिक कालगणनेमध्ये. तर एकूण पाहायला गेलं तर 19 वर्षांमध्ये सर्वसाधारण 7 अधिक महिने हे येत असतात. तर याची चर्चा काय आहे शास्त्रांमध्ये हे आपण आता पाहूया. याचं वर्णन काय, ह्याला अधिक मास जो आहे त्याला मलमास का म्हटलं जातं किंवा त्याला पुरुषोत्तम मास हे नाव नंतर का पडलं याची चर्चा आपण करूया. तर याची चर्चा स्कंद पुराणात आहे, पद्म पुराणात आहे, आणि इतरही अनेक शास्त्रांमध्ये दाखले आहेत. पण आज आपण चर्चा करत आहोत ती पद्म पुराणामधून, पुरुषोत्तम महात्म्यामधून चर्चा करत आहोत. तर इथे चर्चा आहे, अनेक जणांमध्ये चर्चा झालेली आहे. सूत गोस्वामी नैमिषारण्यातल्या मुनींशी चर्चा करत आहेत, आणि ते सांगत आहेत की मी व्यासदेवांकडून ही कथा ऐकलेली आहे, आणि व्यासदेवांनी मला सांगताना सांगितलं की नरनारायण ऋषींकडे जेव्हा नारद मुनी गेले होते तेव्हा नारायण ऋषींनी ही कथा त्यांना सांगितली. तर सूत गोस्वामींनी ही कथा सांगितली, त्यांनी व्यासदेवांकडनं ऐकली. त्यांनी सांगितलं की नरनारायण ऋषींनी नारद मुनींना ही कथा सांगितली. तर ती कथा काय आहे याचं वर्णन इथं करण्यात आलेलं आहे. की जेव्हा श्रीकृष्ण हे पांडवांना भेटण्यासाठी काम्यक वनात गेले होते, पांडव द्यूत क्रीडेमध्ये सर्व हरून वनवासामध्ये राहत होते, काम्यक वनामध्ये राहत होते. तिथे श्रीकृष्ण गेले आणि ते खूप क्रोधित झाले. भगवान श्रीकृष्ण खूप चिडले होते की माझ्या भक्तांसोबत एवढ्या चांगल्या पांडवांसोबत असा व्यवहार झाला. मग श्रीकृष्ण
थोडे शांत झाल्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी त्यांना प्रश्न केला की हे श्रीकृष्ण, तुम्ही त्यांच्यावर चिडू नका, तुम्ही आमचं दुःख निवारण्यासाठी आम्हाला काही उपाय सांगा. आम्ही खूप कष्टामध्ये इथे जीवन जगत आहोत वनवासामध्ये. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की पुरुषोत्तम मास येत आहे, तर तुम्ही सर्व पुरुषोत्तम व्रत धारण करा, पुरुषोत्तम व्रताचं पालन करा, या महिन्याची तुम्ही पूजा करा वेगवेगळ्या व्रतांद्वारे, वेगवेगळ्या कार्यांद्वारे. तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला श्रीकृष्णांना की हे पुरुषोत्तम मास काय आहे, पुरुषोत्तम व्रत काय आहे, आम्ही जाणत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे की पूर्वजन्मी तुम्ही पुरुषोत्तम व्रताचं पालन केलेलं नाहीये. युधिष्ठिर महाराज म्हणाले हो, कृपया आम्हाला सांगा पुरुषोत्तम व्रताबद्दल, पुरुषोत्तम महिन्याबद्दल. तेव्हा श्रीकृष्णांनी ही कथा सांगितली की या अधिक महिन्यामध्ये सूर्य कुठल्याही नक्षत्रात संक्रमण करत नसल्यामुळे मुहूर्त नाही, त्यामुळे कुठलंही शुभ कार्य किंवा खास करून कर्मकांड कार्य करता येत नाही. त्यामुळे जे कर्मकांडी लोक आहेत त्यांनी या महिन्याला नाव दिलं मलमास, की या महिन्यामध्ये कुठलंही चांगलं कार्य आम्ही करू शकत नाहीये, तर ह्या महिन्याला आम्ही मलमास म्हणतो. खराब महिना आहे हा, अतिशय बिनकामाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्याची जी देवी आहे, जसं आपण पाहतो प्रत्येक गोष्टींचं एक अधिपती किंवा इन्चार्ज आहे आणि एक अधिष्ठाता देवता सुद्धा आहे. या सृष्टीमध्ये आपण पाहतो प्रत्येक गोष्टी ह्या कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत. या प्रकृतीमध्ये जसं अग्निदेवता आहे, वरुण देवता आहे, पर्जन्यासाठी इंद्रदेव आहेत, पर्वतांची देवता आहे, नद्यांची देवता आहे, समुद्र देवता आहे, तर अशा प्रकारे अनेक देवता आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी या प्रकृतीमधल्या, भौतिक प्रकृतीमधल्या एक इन्चार्ज, एक अधिपती आणि एक त्यांच्यावरती एक अधिष्ठाता देवता आहे. तर जे अधिपती, जे इन्चार्ज आहे या अधिक महिन्याची, ती जी देवी आहे ती रडू लागली. ती म्हणाली कोणीही देवी देवतांनी मला स्वीकार केले नाही, माझ्या अधिष्ठाता देव कोणी नाहीये, सर्वांनी मला मलमास म्हणून, खराब महिना म्हणून माझी निंदा केलेली आहे, माझा धिक्कार केलेला आहे, कुणी माझा स्वीकार करत नाही, माझ्या जगण्याला काही अर्थ नाही, असं म्हणत ती देवी रडत वैकुंठात गेली, नारायणांकडे, विष्णूंकडे. ही कथा कृष्ण सांगतायत पांडवांना. तिथे गेल्यानंतर नारायणांनी तिची परिस्थिती पाहिली. ते म्हणाले तुम्ही वैकुंठात आलेत. वैकुंठ म्हणजे वैकुंठ, दुःखाच्या पलीकडचं जगत, इथे कोणी रडू शकत नाही, तुमची समस्या मला समजलेली, आपण इथून जाऊया वैकुंठाच्या दुसऱ्या भागामध्ये, वरच्या भागामध्ये, ज्याला गोलोक वृंदावन म्हटलं जातं, तिथं साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांसमवेत नित्य निवास आनंदात करत आहेत. तर नारायण त्या देवीला घेऊन गोलोक वृंदावनामध्ये गेले भगवान श्रीकृष्णांकडे. आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की ही देवी रडत आहे, दुःखी आहे. तेव्हा ते म्हणाले तुम्ही रडू नका, तुम्ही गोलोक वृंदावनात आलेले आहेत, तुमच्या सर्व समस्यांवर आपण उपाय काढू. आणि श्रीकृष्ण म्हणाले या क्षणी मी या महिन्याला स्वतःचा, माझा महिना म्हणून स्वीकार करते, मी स्वतः या महिन्यासाठी अधिष्ठाता म्हणून स्वीकार करतो आणि माझं जे नाव आहे पुरुषोत्तम, हेच नाव मी या महिन्याला प्रदान करत आहे. आजपासून हा महिना पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाईल, कोणीही याला मलमास म्हणायचं नाही. तर पद्मपुराणात पुरुषोत्तम महात्म्यामध्ये काही श्लोक इथे देण्यात आलेले आहेत. इथे चर्चा आहे जिथे श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत अहमेतैर्यथा लोके प्रथितः पुरुषोत्तमः तथायमपि लोकेषु प्रथितः पुरुषोत्तमः. ज्याप्रमाणे मी या 14 भुवनांमध्ये, या ब्रह्मांडांमध्ये पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे हा महिनाही पुरुषोत्तम नावाने ओळखला जाईल. याला मलमास कोणीही म्हणू नका. अस्मै समर्पिता सर्वे ये गुणा मयि संस्थिता. माझ्यामध्ये जे गुण आहे, जी शक्ती आहे, जी कृपा प्रदान करण्याची शक्ती, ती सर्व मी या महिन्याला प्रदान करत आहे. पुरुषोत्तमेति यत्राम प्रथितम लोकवेदयो. सर्व वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये आणि लोकांमध्ये हा महिना आता पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाईल, असं वरदान भगवान श्रीकृष्णाने दिलं. पुढे ते म्हणतात जगत्पूज्यो जगत्वंद्यो मासोयम तू भविष्यती. हा महिना जगत्पूज्य, जगतवंद्य होईल. पूजकानां च सर्वेषां दुःख दारिद्र्य खंडनः. जे या महिन्याची पूजा करतील, या महिन्यात व्रत पालन करतील, त्यांचं दुःख आणि दारिद्र्य यांचं खंडन होईल. पुढे एका महत्वाच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व मासा सकामाश्च निष्कामोयम मया कृतः. सर्व मास, बाकी सर्व महिने सकाम आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी, कर्मकांडासाठी, स्वतःच्या भौतिक इच्छांसाठी लोक कार्य करतात, पण हा महिना निष्काम महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही स्वार्थी कामं करू नका, तुम्ही आध्यात्मिक कार्य करा, स्वतःच्या शुद्धतेसाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करा, आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करा. म्हणून मोक्षदः सर्व लोकांना मत्तुल्योयम मया कृतः. मोक्षदः, या भौतिक संसारातनं मोक्ष देण्याची शक्ती जी भक्त भगवान विष्णूंकडे, ती त्या महिन्याला प्रदान करत आहेत भगवान श्रीकृष्ण. अकाम सर्व कामो वा योधी मासम प्रपूजयेत. एखादा व्यक्ती अकाम असो व सकाम, जर तो हे पुरुषोत्तम व्रत पालन करेल, कर्मणी भस्मसात कृत्वा मामे वैश्यत्य संशयम, त्याच्या सर्व पूर्वकर्मांचं, पापकर्मांचं भस्म होईल, भस्मसात होतील आणि मला परत येऊन आध्यात्मिक धामात तो व्यक्ती परत येईल. आणि हा शेवटचा श्लोक आपण पाहणार आहोत. त्यात म्हणतायत
ये नाहम अर्चितो भक्त्या मासेस्मिन पुरुषोत्तमे, ज्या व्यक्तीद्वारे माझी अर्चना, माझी भक्ती, माझी पूजा या महिन्यात केली जाईल, धनपुत्र सुखम भुक्त्वा, या जगात सुद्धा तो धनपुत्र सुख आदी सुखी होईल, दुःखांचं खंडन होईल. पश्चात गोलोक वासभाग, आणि त्यानंतर भगवत भक्ती प्राप्त करून गोलोक धामामध्ये निवास करण्याची, जाण्याची योग्यता अशी व्यक्ती प्राप्त करेल. ही कथा भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितली. तर आता तुम्ही पुरुषोत्तम व्रत करा. तेव्हा द्रौपदीच्या मनात एक प्रश्न आला. ती म्हणाली, या 5 जणांनी जर व्रत केलं नसेल मागच्या जन्मात तर त्यांना कष्ट झाले, पण माझी काय चूक, मला काय हे कष्ट मिळत आहेत? तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीची कथा सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वजन्मामध्ये द्रौपदी तू मेधावी ऋषींची कन्या होतीस. मेधावी ऋषी हे अतिशय महान भगवत भक्त तपस्वी ऋषी होते, आणि दुर्दैवाने मेधावी ऋषींची पत्नी म्हणजे या कन्येची आई, त्या कन्या लहान असतानाच वारली, आणि आईचा मृत्यू झाल्यामुळे मेधावी ऋषींनीच या कन्येचं पालन पोषण केलं. आणि ही जी कन्या, जी द्रौपदी पूर्वजन्मातली मोठी झाली, तरी तिचा विवाह झाला नव्हता. तिचा विवाह योग्य वय झाल्यानंतरही मेधावी ऋषी खूप भगवत भक्तीमध्ये मग्न होते. आणि नंतर मेधावी ऋषींनी त्यांच्या लक्षात आलं की कन्येचा विवाह आपल्या राहिलेला आहे, तेव्हा त्यांनी खूप प्रयत्न केले एक योग्य पती शोधण्यासाठी. खूप भटकंती केली, आणि एकदा असंच ते शोधत पती त्या मुलीसाठी शोधत शोधत त्यांच्या कुटीमध्ये, पर्णकुटीमध्ये घरी परत आले. तेव्हा ते खूप थकले होते, आणि अचानक अशा वेळेस त्या मेधावी ऋषींचा तिथेच मृत्यू झाला, असं पद्मपुराणात वर्णन. ते पाहून ही जी द्रौपदी पूर्वजन्मातली त्यांची कन्या होती मेधावी ऋषींची, ती खूप दुःखी झाली, रडू लागली, आक्रोश करू लागली. मी अनाथ झाले, ना माझी आई आहे, ना माझे वडील आहेत, माझं लग्नही झालेलं नाहीये, मला पती नाहीये. तेव्हा सर्व ऋषी तिथे आक्रोश पाहून आले. त्यांनी मेधावी ऋषींवर अंत्यसंस्कार केले. आणि ह्या मुलीचा आक्रोश, तिचं दुःख पाहून साक्षात दुर्वासा मुनी, जे शिवजींचे अंशावतार आहेत, ते तिथे प्रकट झाले. आणि तिने या मुलीचं दुःख ऐकलं. तिने त्यांचं स्वागत केलं, त्यांना अर्घ्य पाद्य वगैरे दिलं, त्यांना कंदमुळं फळं देऊन त्यांचं स्वागत केलं, आणि तिचं दुःख त्यांना सांगितलं. तेव्हा दुर्वासा मुनीने त्या कन्येला सांगितलं की, हे कन्ये, तू माझ्या मित्राची कन्या आहेस. मेधावी ऋषींचे मित्र होते दुर्वासा. तर तू या पुरुषोत्तम व्रताचं पालन कर, जे आता लवकरच पुरुषोत्तम मास चालू होत आहे. तुझे सर्व दुःखांचं निवारण होईल, तू या जीवनामध्ये सुखी, समाधानी, आनंदी होशील. तेव्हा त्या मुलीने दुर्वासा मुनींना प्रत्युत्तर केलं. तर तुम्ही काय सांगताय, एवढं का या महिन्याचं तुम्ही गुणगान करताय? इतरही महिने आहेत, इतरही तिथे आहेत, इतरही देवी देवता आहेत, इतरही सर्वांची पूजा आपण करू शकतो. मला काही हे पटत नाही. तुम्ही एवढं गुणगान, खूप जास्तच गुणगान तुम्ही या पुरुषोत्तम महिन्याचं करताय, त्यामुळे मला काही ह्याच्यामध्ये रस नाही, मला काही ह्याच्यावरती विश्वास नाहीये, मी काही असलं करणार नाही. हे ऐकून दुर्वासा मुनींना खूप दुःख झालं. खरं तर दुर्वासा मुनी खूप क्रोधित होऊ शकतात. आपण अनेक उदाहरणं पाहतो शास्त्रांमध्ये. दुर्वासा मुनींनी अनेकदा अनेक लोकांना शाप दिलेले आहेत, क्रोधित झालेले आहेत, चिडलेले आहेत. पण इथे दुर्वासा मुनींनी आपल्या रागावरती नियंत्रण आणलं, कारण त्यांच्या मित्राची कन्या होती, अनाथ झाली होती. त्यामुळे ते म्हणाले, तू माझा अपमान करतेस, पण मी तुला काही शाप देणार नाहीये, पण तू पुरुषोत्तम महिन्याचाही अनादर केलेला आहेस, त्यामुळे तुला या कर्माचं फळ आज ना उद्या मिळेल. या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तुला या अनादर केल्यामुळे तुला कष्ट सोसावे लागतील. असं म्हणून दुर्वासा मुनी तिथून निघून गेले. आणि ही कन्या खूप दुःखात होती, तिला समजत नव्हतं काय करावं. तिने शेवटी शिवजींची उपासना केली, शिवजींना प्रसन्न केलं, आणि अचानक शिवजी प्रकट झालेले पाहून ती खूप आश्चर्यचकित झाली. शिवजी आशुतोष आहेत. आशु म्हणजे लगेच, तोष म्हणजे प्रसन्न होणं किंवा तुष्ट होणं. लगेच प्रकट झाले आणि तिला आशीर्वाद देत म्हणाले, हे कन्ये, मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, तुला काय वर हवाय माग. पण अचानक शिवजी अशा पद्धतीने प्रकट झालेले पाहून ती जी द्रौपदी पूर्वजन्मातली होती मेधावी ऋषींची कन्या, ती खूप आश्चर्यचकित झाली, आणि ती बोलू लागली, मला पती हवाय, मला पती हवाय, मला पती हवाय, मला पती हवाय, मला पती हवाय. 5 वेळा असं तिने आश्चर्यचकित होऊन म्हटलं. तेव्हा शिवजी लगेच म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला 5 पती मिळतील. तेव्हा ती कन्या घाबरली. ती म्हणाली, 5 पती असं कुठे असतं? एका राजाच्या अनेक राण्या आपण पाहतो इतिहासामध्ये, पण एका स्त्रीसाठी अनेक पती हे आपण कधी पाहायला ऐकलेलं नाही. तेव्हा ती घाबरली. ती म्हणाली, असं माझी इच्छा नाहीये, मला एकच पती पाहिजे. शिवजी म्हणाले, नाही, तू मागितलंस आणि सर्व देवी देवतांनी ऐकलेले, दशदिशांनी ऐकले, आता मी हे वरदान तुला दिलेलं, तुला 5 पती प्राप्त होईल. चिंता करू नकोस, ही भगवंतांची इच्छा आहे, त्यांच्या इच्छेद्वारे तुला हे 5 पती पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होतील. अशा पद्धतीने द्रौपदीला 5 पती प्राप्त झाले. तर ही कथा सांगून भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना आणि द्रौपदीला आदेश दिला की तुम्ही पुरुषोत्तम व्रताचं पालन करा. त्यांनी पुरुषोत्तम व्रताचं पालन केलं. त्यानंतर या पुरुषोत्तम महिन्याबद्दल इतरही शास्त्रांमध्ये वर्णन आहे, जसं नृसिंह पुराणात वर्णन आहे. आपण भागवतात ऐकतो की हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडनं अनेक वरदान मागितले. मला दिवसा मृत्यू नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, हवेत नको, जमिनीवर नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, मनुष्याद्वारे नको, प्राण्याद्वारे नको, आदी आदी आदी. पण नरसिंह पुराणामध्ये वर्णन आहे, अजून एक वरदान इथे हिरण्यकश्यपूने मागितलं होतं की मला, हे ब्रह्मदेव, तुम्ही बनवलेल्या 12 महिन्यांमध्ये सुद्धा मृत्यू आला नाही पाहिजे. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं.
तेव्हा ब्रह्मदेवांचं हे वरदान शाबूत ठेवण्यासाठी भगवान नृसिंहदेव हे अधिक महिन्यामध्ये प्रकट झाले असंही वर्णन नृसिंह पुराणामध्ये आहे. नरसिंह चतुर्दशी ज्या महिन्यात येते तो अधिक त्या वेळेस होता आणि त्यावेळेस नरसिंहदेव या अधिक महिन्यामध्ये प्रकट झाले. याशिवाय वर्णन आहे पद्मपुराणात की दुर्वासा मुनीने जेव्हा अंबरीश महाराजांचा अपराध केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुदर्शन चक्र साक्षात विष्णूंचं दुर्वासा मुनींच्या मागे लागलं. दुर्वासा मुनी सर्व ब्रह्मांडभर फिरत माफी मागत भगवंतांची प्रयत्न करत होते की त्या त्रासापासून त्यांचा बचाव कसा होईल, पण कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. साक्षात विष्णू म्हणाले, अहम भक्त पराधीनो, तुम्ही अंबरीश महाराजांचा अपराध केला, त्यांना जाऊन माफी मागा तरच हे सुदर्शन थांबू शकतं. तर दुर्वासा मुनींनी अंबरीश महाराजांची माफी मागितली आणि त्यांचे कष्ट दूर झाले. हे भागवतात वर्णन आहे. पण पद्मपुराणात असंही वर्णन आहे की अंबरीश महाराजांची माफी मागण्यासोबतच दुर्वासा मुनींना भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम व्रताचं पालन करण्यास सांगितलं. तर दुर्वासा मुनींनीही पुरुषोत्तम व्रताचं पालन केलेलं शास्त्रांमध्ये वर्णन आहे. अजून एक विशेष घटना या महिन्यात घडते, जेव्हा पुरुषोत्तम महिना हा आषाढ महिन्यामध्ये येतो, जो अधिक महिना आहे तो आषाढ महिन्यात येतो किंवा आषाढ अधिक असतो, जो 12 वर्षांनी येतो, कधी 14 वर्षांनी, कधी 19 वर्षांनी. तेव्हा जगन्नाथपुरीमध्ये, ज्याला पुरुषोत्तम क्षेत्र असंही म्हटलं जातं, श्री क्षेत्र, शंख क्षेत्र, जगन्नाथ क्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र, इथे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, सुदर्शन हे जे दारुब्रह्म म्हणजे लाकडाच्या रूपात जे मूर्ती आहेत, भगवंतांचे विग्रह आहेत, तर त्यांचं नवकलेवरम होतं. नवकलेवरम म्हणजे नवीन शरीर, नवीन जगन्नाथांचे विग्रह घडवले जातात लाकडापासून, विशेष लाकडांपासून. तर ही घटना जी आजही घडते जेव्हा आषाढ महिन्यात हा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास येतो. तर अशा पद्धतीने अनेक घटना, अनेक कथा शास्त्रांमध्ये आहेत. आपण या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने पुरुषोत्तम व्रत केलं पाहिजे, तर आधी आपण चर्चा केल्याप्रमाणे या महिन्यात स्वार्थासाठी किंवा कर्मकांडी कार्य केलं गेलं नाही पाहिजे. आध्यात्मिक प्रगतीसाठी, भगवत भक्तीसाठी हा महिना आहे. त्यामुळे आपण भगवत भक्तीवर, राधा कृष्ण, सीताराम, विठ्ठल रुक्मिणी, लक्ष्मीनारायण, बालाजी भगवान आदी विष्णू भक्तीमध्ये आपण हा महिना व्यतीत केला पाहिजे, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं. तर आपण काय काय करू शकतो याचे वर्णन पद्मपुराणात करण्यात आले. थोडक्यात आपण ह्याची चर्चा करूया. कुठली व्रतं आपण घेऊ शकतो, आणि ही सगळी व्रतं घ्यायची गरज नाही. आपल्या शक्तीनुसार आपण काही व्रतांचा स्वीकार करू शकतो, काही व्रत पालन करू शकतो, काही स्वतःशी निश्चय करून आपण काही गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी या महिन्यात पालन करू शकतो. ते काय काय वर्णन करण्यात आलेलं आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठणे, रात्री लवकर झोपणे, सत्य बोलणे, ब्राह्मण, वैष्णव, वैदिक शास्त्र, गाय यांची निंदा न करणे, जे पुरुषोत्तम व्रत करतायत त्यांची निंदा न करणे, सर्वात महत्वाचं हरिनामाचा जप करणे, जे कलियुगासाठी सर्वोत्तम यज्ञ आहे, संकीर्तन यज्ञ. जसं हरे कृष्ण महामंत्राचा जप सर्व भक्तगण करतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, 108 वेळा एक माळ करण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागतात. आपण जर जप करत नसू तर आपण हा जप करू शकतो. याशिवाय इतरही विष्णू मंत्रांचा जप अनेक जण करतात, जसे श्रीराम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, रामकृष्ण हरी, ओम विष्णवे नमः, ओम नमो नारायणाय आदी सर्व विष्णू मंत्र आहेत. या मंत्रांचा जपही अनेक जण करतात. तर हा जप आपण जास्तीत जास्त या महिन्यामध्ये केला पाहिजे. भगवन नामाचा जप, हरिनामाचा जप. जे करत नाहीत ते चालू करू शकतात, जे आधीपासून करतात ते वाढवू शकतात या महिन्यामध्ये खास करून, कारण लाखो पट आध्यात्मिक फळ या महिन्यामध्ये प्राप्त आपल्याला होतं आध्यात्मिक कार्यांचं. त्याशिवाय हरिकथा श्रवण करणे, भगवंतांबद्दल ऐकणे, आध्यात्मिक ग्रंथ वाचणे, हरिभजन, हरिकीर्तन, हरिमंदिरास भगवंतांचं दर्शन करण्यास जाणे, प्रदक्षिणा करणे. जसं आपण चर्चा केली की वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांची पूजा करणे, भगवंतांना रोज फुलं वाहणे, तुळशी भगवान विष्णूंना किंवा शाळीग्राम शिळेस अर्पण करणे. त्याशिवाय तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा, ज्याद्वारे भगवंतांची आरती करणे, किंवा अनेक घरांमध्ये अखंड दिवा तेवत ठेवला जातो महिनाभर अधिक महिन्यामध्ये, तेही व्रत आपण पालन करू शकता. तीर्थांमध्ये स्नान करण्यास सांगण्यात आलेलं आहे. जर ते शक्य नसल्यास आपण गंगाजळ, यमुनाजळ पाण्यात टाकून अंघोळ करू शकतो. एकभुक्त राहणे, अनेक जण तपस्या करतात की दिवसा एकदाच जेवतात, एकदाच भोजन करतात, किंवा उपवासाचे पदार्थ घेतात, किंवा सकाळी उपवासाचे, संध्याकाळी जेवण आदी विविध तपस्या केल्या जातात. किंवा एखादा आवडता पदार्थ या महिन्यात सोडून देणे, दिवसा न झोपणे, गादीवर न झोपणे आदी. पण या सर्व तपस्यांचा उद्देश असला पाहिजे की जास्तीत जास्त वेळ या तपस्येद्वारे जो वेळ वाचला जाईल, किंवा जी वायफळ शक्ती आपण वाचवणार आहोत ती शक्ती जास्तीत जास्त भक्ती करण्यामध्ये वापरली गेली पाहिजे. याशिवाय दानाचं महत्व सांगितलेलं आहे. योग्य वैष्णव भक्तास किंवा ब्राह्मणास या महिन्यामध्ये दान केल्यानेही अनेक
चांगली फळं प्राप्त होतात हे शास्त्रांमध्ये वर्णन करण्यात आले. जसं आध्यात्मिक ग्रंथ दान केले जाऊ शकतात, श्रीमद भागवत आदी, धन धान्य, नवीन वस्त्र किंवा भगवंतांचा प्रसाद, ब्राह्मण भोजन, वैष्णव भोजन, गाय दान केली जाऊ शकते, काही उपयोगी वस्तूंचं दान या महिन्यामध्ये केलं जाऊ शकतं. कृष्ण सेवा आणि वैष्णव सेवेचेही खूप महत्व या महिन्यामध्ये आहे. जास्तीत जास्त वेळ हा आध्यात्मिक कार्यात घालवायचा, जशी आपण चर्चा केली, ज्याद्वारे आपल्याला अनेक पट लाभ या महिन्यामध्ये प्राप्त होतो. शिवाय दैनंदिन जीवनात आपण काही स्तोत्र, अध्याय, प्रार्थना यांचे उच्चारण करू शकतो. गीतेचा 15वा अध्यायामध्ये प्रसिद्ध आहे. भागवतातील काही प्रार्थना, कुंतींच्या प्रार्थना, प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थना, ब्रह्मस्तुती, भीष्मस्तुती, या सर्व गोष्टींचे आपण उच्चारण, पाठ या महिन्यामध्ये करू शकतो. कृष्ण नावाचा ग्रंथ आहे प्रभुपादांचा, यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या 90 लीलांचं सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. या महिन्यात हा ग्रंथ खास करून वाचला पाहिजे. आपल्याकडे नसेल तर आपण नक्की मागवू शकता. अनेक भाषांमध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे. भगवान श्रीकृष्णांच्या 90 सुंदर लीलांचं वर्णन यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने या महिन्यासाठी अनेक कार्य जे आपण करू शकतो यांचं वर्णन शास्त्रांमध्ये आहे. आता हे केल्याने लाभ काय होतील तर सांगितलेले पद्मपुराणात की सर्व तीर्थस्थळे अशा व्यक्तीच्या शरीरात निवास करतील जो या अतिशय परमपवित्र पुरुषोत्तम व्रताचं पालन करेल. याशिवाय जशी आपण चर्चा केली की पूर्वकर्म भस्मसात होतील, दुःखांचं, दारिद्र्याचं खंडन होईल, आणि याशिवाय सर्वात महत्वाचं, भगवत भक्ती प्राप्त करून असा व्यक्ती या जन्मानंतर परत जन्म घेणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. जसं आदि शंकराचार्य सांगतात की हे भौतिक जगत खूप दुःखमय आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी आदी दुःख आहेत. त्यामुळे या भौतिक जगतात हे आपलं खरं अस्तित्व नाही आहे. आपला खरा संबंध भगवंतांशी, आध्यात्मिक जगतात आपलं एक स्थान आहे, जे विसरून आपण या भौतिक जगतात कष्ट सहन करत आहोत. तर या पुरुषोत्तम व्रताद्वारे भगवंतांची भक्ती करून जास्तीत जास्त वेळ आध्यात्मिक कार्यात घालवून आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतो, खरा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. हे या पुरुषोत्तम महिन्याचं खरं सार आहे. या महिन्याचा जो खरा उद्देश आहे तो भगवंतांनी ह्या पद्मपुराणामध्ये सांगितलेला आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या शक्तीनुसार आपण या व्रताचं पालन करू शकता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर इतरांना पाठवा आणि हा व्हिडिओ लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या. आणि याशिवाय आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. आणि याशिवाय इतर कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या प्रतिक्रियाही कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. येणाऱ्या पुरुषोत्तम मासासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभकामना.